आळी जी आहे फुलशेतीमध्ये, तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीनं अळीचा अटॅक हा गुलाब शेतीमध्ये दिसून येतो. तर यावरती बायोलॉजिकल आणि केमिकलयुक्त स्प्रे शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ह्या झाला अळीचा विषय. त्यानंतरनं हे जे हे ज्या अशा कळीवरती कॉर्चिंग मारल्यासारखं दिसतं किंवा कळ्या खराब होतात, हे अशा पद्धतीनं ह्यामध्ये आपल्याला पाहिजे अशी क्वालिटी मेंटेन करता येत नाही आहे. तर यावरती सकिंग पेस्टवरती तुमचं काम होणं गरजेचं आहे. आणि ही जी पानं आहेत अशा पद्धतीची, तर ही न होता अशी अशी झाली नाही पाहिजेत. म्हणजेच आपलं पेस्ट कंट्रोलिंग व्यवस्थित होत नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीनं जर प्लॉटमध्ये पावडरीचा अटॅक असेल किंवा भुरीचा अटॅक असेल तर उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचं, फुलांची क्वालिटी जी आहे ही खराब होते. तर यावरती सगळ्यात महत्त्वाचं पेस्ट कंट्रोलिंग किंवा स्प्रे शेड्यूल व्यवस्थित असणं गरजेचं आहे फुलशेतीमध्ये आणि विशेष करून गुलाब शेतीमध्ये. फुलांमध्ये ही जी कॅनोपी आहे ही अशा पद्धतीनं असणं गरजेचं आहे मार्केटच्या हिशोबानं. कारण यावरतीच आपल्याला फुलशेतीमध्ये मालाच्या प्रतिवरतीच गुणवत्तापूर्ण जर असेल ती जी, तर त्यावरतीच दर हे मिळतात. अन्यथा दर मिळण्यास आपल्याला अडचण होते किंवा कमी दरामध्ये आपल्याला उत्पादित केलेला माल विकावा लागतो. अशा पद्धतीने पाकळी वगैरे असावी. म्हणजे हे फुललेलं आहे, ह्याच्या आधी कळी टाईप जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. आणि कंडिशन म्हणजे अशा पद्धतीचं जर फुलं असेल तर हे मार्केटला चालतं. कारण 1-2 दिवस आपण त्याला ठेवू शकतो बाकीच्या प्रोसेस करून, म्हणजे टिकवण्यासाठी. फुलदाणी असेल किंवा बुके असेल यामध्ये वापरण्यासाठी अशा पद्धतीने फुलं असावीत. आणि ही जी आहे ही वन डे यूज करण्यासारखी फुलांची कंडिशन किंवा फुलांची ही स्टेज ही चालते. आणि जास्त दिवस ठेवायचे असतील, 1-2 दिवसापेक्षा जास्त, तर ही अशी फुलं असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला फुलशेती किंवा गुलाब शेती आपल्याला फायदेशीर ठरू शकते. दुसरी गोष्ट, हा जो अटॅक आहे हा पावडरीचा, हा कंट्रोल करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, बाकी अळीचा सांगितलेला आहे. हे अशा पद्धतीने जर सकिंग पेस्ट असेल तर ही जी कळी खराब होते किंवा अशा पद्धतीनं हे कॉर्चिंग मारल्यासारखं दिसतं, तर त्याचे परिणाम म्हणजे आपल्याला मिळणारी फुलं ही खराब प्रतीची मिळतात किंवा अशा पद्धतीनं ही फुलं या ठिकाणं निर्मिती होते. परिणामी यांना मार्केटमध्ये बाजारभाव मिळत नाही किंवा ही फेकूनच द्यावी लागतात. अशा पद्धतीनं गुलाब शेतीसाठी सुद्धा आपण डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन करत असतो. तर हा एक प्रातिनिधिक, इथं आपण गायडन्स वगैरे काही केलेलं नाही आहे, पण एक प्रातिनिधिक फुला शेतीमध्ये काय समस्या असतात किंवा आळी काय होती किंवा काय आहे यावरती आपण थोडक्यात हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही अशा पद्धतीने ही फुलं वगैरे किंवा फुलशेती ओपन प्लॉटमधली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ही जमीन जी आहे ही खाली पाहिल्यानंतर चुनखडीयुक्त आहे. तर यामध्ये खतांचं बॅलन्सिंग करणं किंवा न्यूट्रिशन अपटेकिंग करण्यासाठी थोडंसं वेगळे खताचे डोस वगैरे द्यावे लागतात. तर त्यावरती काम झालं तरच फुलशेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळतं किंवा गुणवत्तापूर्ण फुलांचं उत्पादन आपण घेऊ शकतो. यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे की ह्यामध्ये चुनखडी असल्याकारणानं जमिनीमधून बाकीच्या काही प्रॉब्लेम किंवा हे अशा पद्धतीने तुम्हाला डिफिशियन्सी किंवा पानामध्ये इतर काही प्रॉब्लेम पिकांमध्ये हे दिसून येतात. तर यावरती स्प्रे शेड्यूल आणि बाकी इतर कामं केल्यानंतर यावरती आपल्याला मात करता येते यशस्वीरित्या आणि फुलांचं उत्पादन आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. यासाठीचा हा मार्गदर्शकपर व्हिडिओ आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.